श्री गुरुचरित्रातील विविध अध्यायांचं महत्व आणि महात्म्य ओळखून या अध्यायांचं पारायण करण्याची प्रथा फार पूर्वापार चालत आलेली आहे. आज घराघरात काही ना काही समस्यांनी सामान्य जन त्रस्त झालेले आपण पाहत असतो. दुर्बल अशक्त संतती ही त्यापैकीच एक समस्या. या समस्येच्या निवारणार्थ गुरुचरित्रातील 20वा आणि 21वा अध्याय पठण केला जातो. तेव्हा यानंतर श्रवण भक्तीचा आनंद आपण घेऊया आणि ऐकूया 20वा आणि 21वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्यराण लागे सिद्धाची या चरणा, विनवीतसे कर जोडून भक्तिभावे करून या. पुसतसे ते वेळी माथा ठेवून चरणकमळी, जय जया सिद्ध स्तोम मोळी. विनंती एक अवधारा, स्वामी निरूपिले अम्हासी. श्री गुरु आले गाणगापुरासी, गौप्य रूपे मरापुरासी. औदुंबरी असती म्हणता, वरदेऊनी योगिनेसी. आपण आले प्रकटेसी, पुढे तया स्थानिकैसी. विस्तार झाला ते निरूपावे, वृक्ष सांगसी औदुंबर. निश्चय म्हणसी कल्पतरू, पुढे कवणा झाला वरू. निरूपावे जातारा, शिष्यवचन ऐकोनी. संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी. औदुंबर स्थान महिमा, सिद्ध म्हणे ऐक बाळा. किती सांगू गुरुची लीळा, औदुंबरी सर्व काळा. वास आपण असे जाणा, जया नाम कल्पतरू. काय पुससी तयाचा वरू, जेथे वास श्रीगुरु. कल्पिले फळ तेथे होय, अमित झाला तेथील महिमा. सांगावया अशक्य आम्हा, एखादा सांगो दृष्टांत तुम्हा. शिष्योत्तमा नामधारका, शिरोळ म्हणजे ग्रामेसी. विप्र एक पर्यसी, गंगाधर नाम ऐसी. वेदरत होता जाणा, त्याची भार्या पतिव्रता. शांत असे सुशीलता, तिसी पुत्र होती. ते सवे चिमरता, कष्ट तसे येणे प्रिय. 5 पुत्र तिसी झाले, सवेची पंचत्व पावले. अनेक देव आराधिले, नवे कवणे परी स्थिर. दुःख करी ते नारी, व्रते उपवास अपरांपरी. पूर्वकर्मासे थोरी, स्थिर नोहे पुत्र जाणा. राहणी कर्म विपाकेसी, विचार करती तिच्या दोषासी. पुत्र शोक व्हावयासी, सांगती पातके तेवेळी. सांगती विप्र विद्वज्जन, पुत्र न वाचती काय कारण. पूर्वजन्म दोषगुण, विस्तार करती तेसी. गर्भपात स्त्रियासी, जे जन करती तामसी. पावती वांझ जन्मासी, झाले पुत्र मरती जाणा. अश्ववध गोवध करी, वांझ होय सदा ज्वरी. एखादा परद्रव्य अपहारी, अपुत्री होय तो जाणा. विप्र म्हणती तियेसी, तुझे पूर्वजन्म दोषी. दिसत असे आम्हासी, सांगू ऐका एकचित्ते. शौनक गोत्री द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी. मागता तुवा न देसी, कष्टला बहुत तो ब्राह्मण. लोभी होता तो ब्राह्मण, द्रव्य संबंधे दिथला प्राण. आत्महत्या केली या गुणे, तो पिशाच झाला असे. गर्भपात करी तो तुझ, जाहला मृत्यू करी तो द्विज. तुझे कर्मासे सहज, आपुली जोडी भोगावी. ऐकोनी ब्राह्मणाचे वचन, विप्रवनिता खेद खिन्न. अनुतप्त होवोनी अंतःकरण, द्विजचरणा लागली. कर जोडोनी तयेवेळी, विनवी तसे करुणा बहाळी. माथा ठेवूनी चरणकमळी, पुसतसे तेवेळी. ऐसी पापिणी दुराचारी, बुडाले पापाचे सागरी. स्वामी माते तारी तारी, उपाय सांगणे आम्हासी. ऐसी पाप हळाहळी, अपत्ये भक्षिली चांडाळी. औषधी सांगा तुम्ही सकळी, म्हणून सभेसी विनवीतसे. विप्र म्हणती तियेसी, तुवा केली ब्रह्महत्या दोषी. अपहारिले द्रव्यासी, ब्राह्मण पिशाच झाला. जधी मेला तो द्विजवर, केली नाही क्रिया कर्मपर. त्याचे द्रव्य तुवा सारे, भोगिले असे जन्मांतरी. त्यासी करणे उद्धारगती,
16वे कर्म आचरावे रीती, द्रव्य द्यावे एकशती, तया गोत्र द्विजासी, तेणे होय तुझ बर्वे, एको भावे आचरावे, कृष्णातीरी वास करावे, एक मास उपवासी, पंचगंगा संगमेसी, तीर्थे असती बहुसी, औदुंबर वृक्षासी, आराधावे प्रियेसा, पापविनाशी करुनी स्नान, वेळ सात औदुंबर स्नपन, अभिषेक करोनी श्रीगुरुचरण, पुन्हा स्नान काम्यतीर्थी, विधिपूर्वक श्रीगुरुचरणी पूजा करावी भावोनी, येणे परी भक्तीनी मासे एकाचरावे, स्थान असे श्रीगुरुचे, नरसिंह सरस्वतीचे, तुझे दोष जातील साचे, पुत्र होतील शतायुषी, मास आचरोनी येणे परी, मग ब्राह्मणा ते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री, द्विजवरासी एकशत, त्याचे निनामे कर्म सकळ, आचरावे मन निर्मळ, होतील तुझे कष्ट सफळ, श्री गुरुनाथ तारील, गुरुस्मरण करोनी मनी, तू पूजा करी वो श्रीगुरुचरणी, तुझे पाप होईल धुणी, ब्राह्मण संबंध परिहरेल, ऐसे सांगता द्विजवरी, ऐकोनी सती चिंता करी, शतद्रव्य आमुच्या घरी, कधी न मिळे परियेसा, कष्ट करी ना आपुल्या देही, उपवास आदी पूजा पाही, मासोपवास एको भावी, करीना आपण श्री गुरुसेवा, येणे परी तये नारी, सांगे आपुले निर्धारी, ऐकोनिया द्विजवरी निरोप देती तयेवेळी, विप्र म्हणती ऐक बाळे, तू ते द्रव्य इतुके न मिळे, सेवा करीवो मन निर्मळे, श्रीगुरुचरणी तू आता, निष्कृती तुझ्या पापासी, श्रीगुरु करील परियेसी, औदुंबर सन्निधेसी, वास असे निरंतर, तो कृपाळू भक्तासी, निवारील ब्रह्महत्या दोषासी, जितुके येईल तुझ्या शक्तीसी, द्रव्यवेची श्रीगुरुनिरूपे, परिसोनी द्विजवचन, विप्रवनिता संतोषन, गेली त्वरित ठाकोन, जेथे स्थान श्रीगुरुचे, स्नान करोनी संगमासी, पापविनाशी विधीसी, 7 वेळा स्नपनेसी, करी औदुंबरी प्रदक्षिणा, काम्यतीर्थी करोनी स्नान, पूजा करोनी श्रीगुरुचरण, प्रदक्षिणा करोन नमन करीतसे उपवास, येणे परी 3 दिवस, सेवा करिता ते ब्राह्मणी, आला विप्र तिच्या स्वप्नी, द्रव्य मागे 101, अद्यापि जरी न देसी, घेईन तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी, वाढो निधी अवतारा, वाया करसी तू सायासी, पुत्र कैचे तुझे वंशी, म्हणून कोपे मारावयासी, आला पिशाच स्वप्नात, भयचकित ते वनिता, औदुंबरा आड रिघता, तव देखिले श्रीगुरुनाथा, तया पाठी रिघाली, अभय देवोनी नारीसी, वारिता झाला ब्राह्मणासी, पुसती श्रीगुरु तयासी, कामारीसी स्त्रियसी, विप्र विनवी श्रीगुरुसी, जन्मांतरी आपणासी, अपहार केला द्रव्यासी, प्राण दिजिला यास्तव, स्वामी कृपाळू सर्वासी, आमुचे शत्रूचा पक्षपात करेसी, तुम्ही अतिश्वर तापसी, पक्षपात करू नये, ऐकून तयाचे वचन, श्रीगुरु म्हणती कोपोन, उपद्रवदेसी भक्तजना, तू ते शिक्षा करू जाण, आम्ही सांगो देणे रीती, जरी ऐकसी हितार्थ, तुझ होईल सद्गती, पिशाचत्व परिहरेल, जे काय देईल विप्रवनिता, तुवा अंगीकारावे सर्वथा, जरी नये तुझ्या चित्ता, जाई आता येथून, राखीन माझी या भक्तासी, वंशोवंशी अभिवृद्धीसी, पुनरपी जरी पाहू येसी, शिक्षा करू म्हणती श्रीगुरु, ऐकोनी श्रीगुरुचे वचन, विप्रपिशाच करीन मन, स्वामी तुझे देखिले चरण, उद्धरावे आपणासी, जेणे परी आपणासी, होईल गती उद्धारावयासी, निरोपदेसी करुणेसी, अंगीकारू स्वामिया, श्रीगुरु म्हणती तयासी, विप्रवनिता भावेसी, करील कर्म 10 दिवशी, गती होईल तू ते जाणा, येणे परी तयासी, निरोप देती स्त्रियेसी, जे असेल तुझपासी, आचारी कर्म तया नामी, अष्टतीर्थी स्नान करी, तया नामे उधारी, 7 दिवस येणे परी, स्नपन करी औदुंबरा, ब्रह्महत्या तुझे दोषी,
जातील त्वरित भरवसी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामे उधारी. 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी. कन्यापुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्रीगुरु. ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती. ज्ञाने पाहे श्रीगुरुमूर्ती न विसंबे मनात. श्रीगुरु निरोपे 10 दिवस केले आचरण प्रियेस. ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. येर दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची. म्हणे पारणे करी वो तू आता. पुत्र होतील वेदरता. वाढे त्यांची संतती बहुता. चिंता न करीय हो बाळे. गुरु निरोपे आराधना करती दंपती मनःपूर्ण. प्रगट झाला श्रीगुरु राणा संपर्क लोह परिसापरी. चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता. तैसी ते विप्रवनिता पापा वेगळी त्वरित झाली. पुढे तया नारीसी पुत्रयुग्म सद्वंशी. झाले श्रीगुरु कृपेसी एकचित्ते प्रियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभानंत हर्षी. चौलकर्म दुय्यासी करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौलकर्म करणे मनी. पुत्रासी झाली वर्षे तिनी अत्योल्हास मानसी. समारंभ ती प्रीती करती झाली आयती. पूर्व दिवशी मध्यरात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी. शोक करती जनक जननी ऐका श्रोते एकचित्ते. आक्रोशोनी भूमीसी आफळी शिर सत्राणेसी. पाषाण घेऊनी उरासी घात करी ते नारी. देह टाकी धणीवरी निर्जीव होनी क्षणभरी. आठवी दुःख परांपरी नयनी वाहे पूर्णजळ. प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोनी परिबळे. वेष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ते नारी. म्हणे ताता पुत्रराया प्राणरक्षका माझ्या प्रिया. माते केवी सोडोनिया दासी कठोर मन करोनिया. कुठे गेलासी खेळावया स्तनीचे क्षीर जातसे वाया. शीघ्र येई गाठ हकोनिया पुत्रराया प्रियेसा. केवी विसरू तुझे गुण माझा तूच एक निधान. तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्रराया. तुझे रूपा सारखा सुत केवी देखो मी निश्चित. निधान देखते स्वप्नात तैसे मज चालविले. पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान. दधी झाले गर्भधारण तै 5वा संतोष. डोहाळे मज उत्तम होती कधी न दिसे मी दुश्चित्ती. अत्तुल्हास 9 मासांती पुत्र होईल म्हणून. श्रीगुरूंनी दिसला मातेवर पुत्र होईल निर्धार. त्याने मज हर्ष फार वरदपिंड म्हणून. जधी तुझ प्रसूत झाले अनंत सौख्य मी लाधले. प्राणप्रिया तुझ मी पोसिले आमुते रक्षसी म्हणून. मज भरवसा तुझा बहुत वृद्धाप्याचा पोषक म्हणत. आम्हासी सांडोनी जाता उचित. धर्म नव्हे पुत्रराया दुःख झाले मज बहुत. विसरले बाळा तुझ देखत. तू तारक आमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण. ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका. निवारण करतील सकळ लोक वाया दुःख तू का करसी. देव दानव ऋषीश्वरासी होणार न चुके परियसी. ब्रह्म्यालिही ललाटेसी तेची जाण अढळ सत्य. अवतार होता ती हरिहर तेही न राहती स्थिर. तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी. येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन. म्हणे माते दिसले जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती. औदुंबरी सदा वसती त्यानी दिसली मजसुत.
त्याचे बोल केवी मिथ्या, माते दिसला वरसत्या, त्यासी घडो माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण. म्हणून आठवी श्रीगुरुसी, देवा माते गांजलेसी, विश्वास केला मी तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणून. सत्य संकल्प तुझे होसी, म्हणून होते विश्वासी. घात केला गा आम्हासी, विश्वासघातकी केवीन म्हणून. त्रैमूर्तीचा अवतार, तूची नरसिंह सरस्वती गुरु. ध्रुवा विभीषणा दिसलावरू, केवी सत्य म्हणो आता. विश्वास केला तुझ्या बोला, आता माते उपेक्षिले. माझ्या मनी निश्चय केला, प्राण देईन तुम्हावरी. लोक येती तुझ्या स्थानी, सेवा करती निवसोनी. औदुंबरी प्रदक्षिणा करोनी, पुरश्चरणे करिताती. आपण केले पुरश्चरण, फळा आले मज साधन. आता तुझवरी देईन प्राण, काय विश्वास तुझ्या स्थानी. कीर्ती होईल सृष्टीत, आम्हा केला तू आघात. पुढे तुझ भजती भक्त, काय भरवसा तयासी. ब्रह्मस्वदोषे पीडोन, दृढ धरिले तुझे चरण. अंगीकारोनी मध्ये त्यजने, कवण धर्म घडतसे. व्याघ्राते भुयोन, जाय आणिका पाशी ठाकोन. तोची मारी तिचा प्राण, तयापरी आपणासी. की एखादा पूजेसी, जाय देऊळा संधीसी. तेची देऊळ तयासी, मृत्यू होऊनी वरपडे. तयापरी आपणासी, जाहले स्वामी प्रियसी. माझ्या प्राण सुतासी, न राखसी देवराया. येणे प्रिय हो रात्र, दुःख करीतसे ते नारी. उदय झाला दिनकरी, प्रातःकाळी प्रियेसा. द्विज ज्ञाते मिळवणी सकळ, येती ते स्त्रियेजवळी. वाया दुःख सर्व काळी, करसी मूर्खपणे तू. जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिका न चुके ख्याती. चला जाऊ गंगेप्रती, प्रेतसंस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोन, महा आक्रोशे करी म्हणी. आपणासहित घालावन्नी, अथवा नेदी प्रेतासी. आपणासहित बाळासी, करापा अग्नी प्रवेशी. येरवी नेदी प्रेतासी, म्हणो निवरी बांधी बाळ. लोक म्हणती तेसी, नव्हेसी तू स्त्री कर्कशी. प्रेतासवे प्राणदेशी, कवण धर्म सांग आम्हा. नाही देखिले न ऐको कानी, पुत्रासवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणी, आत्महत्या महादोष. नानापरी स्त्रियसी, बोधती लोक परियसी. निश्चय तिने केला ऐसी, प्राण तिजीन पुत्रासवे. दिवस गेला 2 प्रहर, प्रेतासी करून दी संस्कार. अथवा नये गंगातीर, ग्रामी एकांत वर्तला. इतुक्या अवसरी, आला एक ब्रह्मचारी. सांगे तिसी सवस्तारी, आत्मज्ञान तेवेळी. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. ब्रह्मचारी आला ऐका, बोधिता झाला ज्ञानतिसी. बाळ नव्हे तोची गुरु, आला नरवेश धारू. नरसिंह सरस्वती अवतारू, भक्तवत्सल प्रियसा. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर, शतायुषी पुरुष होय. भक्तिपूर्वक ऐकती जरी, व्याधी नवती त्यांते शरीरी. पूर्णायुषी ते होती अमरी, सत्यमाना माझा बोल. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम 20ोऽध्यायः. श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. 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 श्रीगुरुदेवदत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी तो कारणिका. उपदेशिले ज्ञानविवेका तया प्रेतजननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी, मूढपणे दुःख न करी.
कवण वाचला असे स्थिरी या संसार सांगमत. उपजला कवण मेला कवण उत्पत्ती झाली कोठून. जळात उपजे जैसा फेण बुद्बुद राहे कोठे स्थिर. तैसा देह पंचभूती मिळवणी होय देहनिर्मिती. वेगळे होताची पंचभूती अव्यक्त होय देह जाणा. तया पंचभूतांचे गुण मायापाशे वेष्टन. भ्रांती लाविसी देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास. रज सत्व तमो गुण तया भूतापासून वेगळाले लक्षण. होती ऐक एकचित्ते देवत्व होय सत्वगुण. रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण. गुणानुबंधे कर्मे घडती जाणे जे कर्म आचरती. सुकृती अथवा दुष्कृती तैसी होय फलप्राप्ती. आपुली जाण भोगसी तैसी गुणांची वासना. इंद्रिये तयाधीन जाणा मायापाशे वेष्टोन. सुखदुःखा लिप्त करीती या संसार वर्तमानी. उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या अर्जवापासोनी. सुखदुःख भोगताती कल्पकोटी वरुषे जयासी. असती आयुष्य देवऋषी त्यासी न सुटे कर्मवशी. मनुष्या कवणपाड सांगे मज एखादा नर देहाधीन. काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण. देहधारी सर्व येणे प्रिय. जो असेल देहधारी त्यासी विकार नानापरी. स्थिर नवे निर्धारी आपुले आपण म्हणावया. या कारणे ज्ञानवंते संतोष न करावा उपजता. अथवा नरमृत होता दुःख आपण करोनिये. जधी गर्भसंभव होता काय दिसे आकारता. अव्यक्त असता दिसे व्यक्ता. सवेची होय अव्यक्तपै. बुद्बुद दिसे जैसे जळी. सवेची नासती तात्काळी. तैसा देह सर्व काळी. स्थिर नव्हे परियेचा. जधी गर्भ उद्भव झाला नाश्य म्हणून जाणती सकळा. कर्मानुबंधे जैसे फळ तैसा भोग देहासी. कोणी मरती पूर्ववयासी अथवा मरती वृद्धाप्यसी. आपुले आर्जव असे जैशी तेणे परी घडे जाणा. मायापाशे वेष्टोन म्हणती पिता सूत जननी. कलत्रमित्र तेणे गुणी आपुले आपली म्हणती मूढ. निर्मळ देह म्हणोदरी उत्पत्ती रक्तमास रुधरी. मळमूत्रात अघोरी उद्भव झाला परियेचा. कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरिंची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून. ऐसे या कर्मकाळासी जिंकिले नाही कोणी परियसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. स्वप्नी निधान दिसे जैसे कवणे करावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिसे. तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोगिले भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लाभले पक्षी अथवा कृमिरूप. जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी. सांग तुवा आम्हा पुढे. कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांगाता. वाया दुःख करिसी प्रलापिता. पुत्र आपुला म्हणोनिया. पंचभूतात्मक देह चर्म मास अस्थि मेह. वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे. कैसा पुत्र कोठे मृत्यू. वाया कावो भ्रमसी रडसी तू. सांडोनी द्यावे कैसे प्रेत. संस्कारिती लौकिकार्थ. येणे परी ब्रह्मचारी सांगे त्वरित विस्तारी. परिस्युनी त्या अवसरी विनवी तसे तयासी. विप्रवनिता ते वेळी विनवी तसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्मसकळी परी स्थिर नवे अंतःकरणी. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी. परीस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पहिलेची दैवहीन म्हणो निधरिले श्रीगुरुचरण. अभय दिधले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही. एखादा नरा येताची ज्वरा
धावत जाती वैद्याची या घरा, औषधी देवोनी प्रतिकारा, सवेची करे आरोग्यता, एके समयी मनुष्यासी, आश्रय करती करुणेसी, साह्य होय भरमसी, आली आपदा परिहारी, त्रैमूर्तीचा अवतारू, श्री नरसिंह सरस्वती असे गुरु, तेणे दिसला मजवरू, केवी असत्य होय सांगा मज, आराधिले मी तयासी, वर दिसला गाम्हासी, त्याचा करोनिया भरवसी, होतो आपण स्वस्थ चित्ते, विश्वास होनी असता आपण, केवी केले निर्वाण, कैसे माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरोपिसी, या कारणे आता आपण प्राण त्यजीन सर्वथा जाण, समर्पीन गुरुनाथा, वाढो कीर्ती तयाची, ऐकोनी तियेचे वचन, ओळखोनिया भावमन, सांगे बुद्धी तिसी ज्ञान, उपाय एक करियाता, विश्वास केला त्वा श्री गुरुसी, पुत्र लाधला पूर्णायुषी, जरी आला मृत्यू त्यासी, घेऊन जाई श्री गुरुस्थाना, जेथे झाला असेल तुझवर, तेथे समर्पी तू कलेवर, पंचगंगा कृष्णा तीर, औदुंबर वृक्षातळी, ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिथे मनी, पोटी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबराप्रती, जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका, रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करी तेनारी, सकळ दुःखाहुनी अधिक सहावेना पुत्रशोक, क्षयरोग तोची एक माता पित्याचे मृत्यूमूळ, ऐसे करिता जाहली निशी, विप्रमागती प्रेतासी, म्हणती आक्रोश कावो करीसी, संस्कारोनी जाऊ आता, मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत, जाळू दे आता प्रेत ऐक कर्कशे म्हणताती, काही केलिया नेती प्रेत आपणास वे जाळा म्हणत, पोटी बांधोनिया प्रेत लोळीतसे पादुकावरी, म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक, तस्कर बाधा होईल ऐका, जाऊ आता घरासी, जाऊ आता स्नान करून उपवास होजी का आजीचे दिने, प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका, आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी, आपोआप दहनासी देईल जाणा कर्कशा, म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक, प्रेता सहित करीती शोक होती रात्री परियसा, निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी, याम तीन होता रजनी, झोप आली तियसी, देखतसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांगित, व्याघ्रचर्म परिधानित, रुद्राक्षमाळा सर्वांगी, योगदंड त्रिशूळ हाती, आला औदुंबराप्रती, कावो शोक करसी सती, आक्रोशोनी अम्हावरी, काय झाले तुझे कुमरा, आता त्यासी करू प्रतिकारा, म्हणून निदिती अभय करा, भक्तवत्सल श्रीगुरु, भस्म काढोनी प्रेतासी, लावितसे सर्वांगेसी, मुख पसरी म्हणती तिसी, वायू पुरस्कार करू म्हणे, प्राण म्हणते वायू जाण, बाहेर गेला विसरून, घालतो मागुती आणून, पुत्र तुझा सजीव होय, इतके होता भयचकित, जाहली नारी जागृत, म्हणे आपण कैसी भ्रांत, लागली असे प्रेतावरी, जे का वसे आपुले मनी, तैसे दिसे निद्रा स्वप्नी, कैचा देव नरसिंहमुनी, भ्रांती आपणा लागली असे, आमुचे प्रारब्ध स्तावणे, देवावरी बोल काय ठेवणे, अज्ञान आम्ही मूर्खपणे, श्रीगुरुवरी काय बोल, येणे परी चिंता करीत, तव प्रेतासी झाली चेत, सर्वांगी उष्ण बहुत, सर्वसंधीसी जीवाला, म्हणे प्रेतासी काय झाले, किंवा भूत संचरिले, मनी भय उपजले, ठेवी काढोनी दूर पुरते, सर्वसंधीसी जीव भरला, बाळ उठवणी बैसला, म्हणे माते क्षुधा लागली मला, अन्न देई म्हणतसे, रुदन करी तयेवेळी, आला कुमर माते जवळी, स्तन घालिता मुख कमळी, क्षीर निघे 32 दारा, संतोष भय होवोनी प्रीतीसी, संदेह मागुती असे मानसी, कडिये घेऊनी बाळकासी, गेली आपले पतीजवळी, जागृत करोनी पतीसी, सांगे वृत्तांत अद्यंतेसी, पती म्हणे तेसी, चरित्र असे श्रीगुरुचे, म्हणोनी दंपती दोघे जण, करोनी औदुंबर प्रदक्षिणा, साष्टांगी करीती नमना, स्तोत्र करीती नानापरी,
जय जया वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सला तुझी ख्याती वास पाहसी भक्तांच्या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया कोपे करोन मातेसी निष्ठूर बोले बाळकैसी तैसे अविद्यामयेसी तुम्हा बोखटे बोललो सर्वस्व आम्हा क्षमा करणे म्हणून घालती लोटांगणे विनवोनिया करुणावचने गेली स्नाना गंगेत स्नान करोनी बाळकासीत धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविती दीपतेविळी पूजा करती भक्तिसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करती परियेसा निरांजन त्यावेळी करती गायन परिवळी अति संतोष तये बाळी भक्तिभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतासी आली विप्रज्ञाती सकळ तेव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळिकासी समाराधना करीती हर्षी ब्रह्मानंद प्रवर्तला ऐसा श्रीगुरु स्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता अणिका साधारण तुझो निरूपिले तया औदुंबरातळी श्रीगुरुवास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्रीगुरुसी पुत्रापत्य बांधेसी श्रेयायुक्त दरिद्रियासी आरोग्य होय रोगियासी अपमृत्यू कधी नव्हे भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्रीगुरुचरणी जे जे वासना अमचे मनी त्वरित होय परियेसा कुष्टी असेल अंगहीन त्याने अर्चावे श्रीगुरुचरण सुवर्ण होय अंगदान संशय मनी न धरावा हृदय शूळगंडमाळा अपस्मारादी रोग सकळा परिहरती तात्काळा श्रीगुरुपादुका अर्चिता जो का असेल मंदमती बधिरमुखा पांगुळा रक्ती औदुंबरी सेवा करती सुदे होय सत्यवाणा चतुर्विध पुरुषार्थ जेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्रीगुरुनाथ औदुंबरी सनातन जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता असे अशक्यम्हा श्रीगुरु नरसिंह सरस्वती नामा प्रख्यात असे प्रियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र कामधेनू भक्तिपूर्वक ऐकती जन सकलाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा ध्याससे श्रीगुरु उतरावया पैलपारू इह सौख्य परागती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुत्र संजीवनं नाम एकोविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु 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 श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनावरील इंग्रजीतलं पहिलं स्टोरी बुक अ कॉम्पॅक्ट बायोग्राफी. लेखक डॉक्टर वासुदेव देशमुख. आजच आपली प्रत नोंदणी करा. फ्री होम डिलिव्हरी. अधिक माहितीसाठी संपर्क वासुदेव शाश्वत अभियान वसई. दूरध्वनी 9525 23433663. भ्रमणध्वनी 9221301756. अ कॉम्पॅक्ट बायोग्राफी.